राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की जय गणपती बाप्पा मोरया। तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली उपजली या बाळकासी नाव नये तया पासी ठेविले नावेसी ओ देत उठे कष्टले संसारसीने जे देवो येती गाराने तया ओ दे नावे जेने तो संकेतु हा ब्रह्माचा आबोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्रो देखला कवना वेदे बापे मग दाविलेनी जेने एके ब्रह्म आकळविले कौतिके मागा आसत ठाकी पुढा उभी परी निगमाचळ शिकरी उपनिषदार्थ नगरी जे आहात जे ब्रह्माच्या हरी जे आहाती म्हणजे ब्रह्माच्या एका हरी तयासीच कळे हे असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया वाक्यावृत्ती नामाची पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते न ओळखू शके न सृष्टीही करू शके तो थोरू केला एके नामे जेने जयाचा अर्थ जे विधाता जे वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता आली तया तेव्हा रचिले ब्रह्मजन तया वेद दिधले शासन यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले पाठी नेनो किती येर सृजिले लोक अपार झाले ब्रह्मदत्त अग्रहार्तिनी भूमी ऐसे नाममंत्र जेने धातया अड्डेची करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू म्हणे तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदी वरुण बुजा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू एवं तत्सत्कारू एवं ओम तत्सत्कारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू जी फुल तुरुंबी सुंदर उपनिषिदासी येणेची गाहून एक जे कर्म चाले सात्विक ते कैवल्या ते पाईक घरचे घरी बघा आज तुमचा नेहमीचाच आहे ना सत्संग रविवारी प्रथमच आपला असे तर चांगला उपक्रम आहे करायचा तुम्हाला सगळीकडे लांब जायला जमणार नाही तर आपण आपल्यामध्ये वाचन करायचं दुसऱ्याला सांगता सांगता आपलं काम होतो आता मी तुमच्याशी संवाद करताना माझं कल्याण होणार आहे परमार्थ जो करायचा आहे तो तिसऱ्यासाठी करायचा नसतो आपल्यासाठी करायचा असतो ठीक आहे नाही पण आपलं करता करता दुसऱ्यासाठी करायचं असतं तो होत असतो ॲटोमॅटिक आपल्या गावाच्या बाजूला नद्या आहेत त्या नद्या धावतात त्या कशासाठी धावतात
त्यांना सागराला मिळायचं. मग जाता जाता तुमच्या गावाच्या बाजूची गावं आणि तुमचं गाव हिरवगार टवटवीत करीत ते त्यांच्या मूळधामाला जातात. त्यांना का जायचंय नदीला, समुद्राला भेटायला? त्या गावच्या नद्या आहेत त्या धावतात, त्यांना समुद्राला भेटायचं. तुम्ही उत्तर सांगितलं. त्यांना का समुद्राला भेटायचं? का भेटायचं समुद्राला त्यांना? त्यांच्यामध्ये विलीन व्हायचं. हा, का पण विलीन व्हायचं? समुद्रामध्येच का विलीन व्हायचं त्यांना? का समुद्रामध्ये दीपक महाराज? कारण त्यांचं मूळ स्वरूप ते आहे, म्हणून त्या स्वरूपाला भेटण्यासाठी ते धावतात. बोधला बाबा म्हणतात आपल्याला तो दृष्टांत दिलाय. नदी पळते समुद्राला भेटण्यासाठी. का? तर तिचं उगमाचं स्थान नदी आहे, समुद्र आहे, आणि तिचं पूर्णत्व पुन्हा कुठे? समुद्रात आहे. मग ती फेरफटका मारून आली, आहे की नाही? आता आपले श्रीपाद बाबा म्हणतात हा पाऊस पडतो की समुद्र पडतोय? समुद्र. कारण संत मुळाची दृष्टी देतात, मुख्य दृष्टी देतात. जे अदृश्य आहे, जे परिचित नाही, त्याची ओळख करून देतात. मायावी जगताची सर्वांना ओळख आहे की नाही? तसं ते पाणी जिथून आलं तिथे जाते. का? तर त्याचं मूळ स्थान ते आहे. तसं आपलं मूळ स्थान काय? बोधला बाबा म्हणतात आलासी कोठोनिया जासी गवणे रे पाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीचं माया. आता आपण हे अभंग ऐकतो, म्हणतो, असं कधी आपल्याला वाटलंय का घरदार माझे नाही? जर एखाद्याने मी म्हटलं घरदार तुझे नाही, तर तो मनुष्य उलटा प्रश्न विचारू शकतो, मग कोणाचं आहे? माझं नाही तर काय तुझं आहे का? आपल्या खिशातले पैसे आपले नाहीत असा परमार्थ आपल्याला शिकवतो. ते वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे. आपल्या खिशातले पैसे आपले नाहीत, ते आपल्याला काहीतरी यूज करण्यासाठी दिलेले. तो देता देवविता, नेता नेमविता. मग ही देह कोणाचं आहे? देह सुद्धा आपला नाहीये. जे आपल्याला देहाला कोण चांगलं म्हणतो, कोण चांगलं म्हटलं का आपण फुगला जातो, वाईट म्हणलं का आपण जरा कोमजून जातो. अरे हे तुझं नाहीये. तुझ्या तिसऱ्याच्या शरीराला जर कोणी नाव ठेवली तर आपल्याला काही घेणं देणं नाही. तसं हे पण आपलं नाहीये. देह हे काळाचे. देह कोणाचं आहे? काळाचं खादले. बरं, देहाचं मूळ कशातून देह निर्माण झालेले आहे? पंचमहाभूतातून शरीर निर्माण झालेले. देह तव पाचाचे झाले, ते कर्माचे गुणी गुंतले. हे शरीर कोणाचं आहे? हे आपलं नाहीये. हे आपण उसनं आणलेले. पृथ्वीचा थोडा भाग उसना घेतलेला आहे, पाण्याचा थोडा भाग उष्णा घेतलेला आहे, आकाशाचा घेतलेला आहे, वायूचा उष्णा घेतलेला आहे, आणि अजून काय राहिलं? अग्नीचा घेतलाय. ही पंचमहाभूत उसनी घेतले. मला रूम घ्यायची म्हणून थोडे पैसे द्या, गाडी घ्यायची म्हणून द्या, शेती घ्यायची म्हणून द्या. मग हे तुम्ही उष्ण कशासाठी घेतले? आपण देह तव पाचाचा आणिला उसना, शेकी ज्याचा त्यास देणे लागे. आता उष्ण काही मागताना आपल्याला आनंद वाटतो, समोरच्याकडून मागताना त्याला खूप खुश करतो. तुम्ही म्हणजे काय बाबा, कधी कोणाला नाराज करत नाही, काय नाही वगैरे. मग एवढं त्यांची खुशामत केली का ते बी खिशात हात घालतात आणि देतात. मग उसने घेताना पैसे आपल्याला आनंद वाटतो. आणि यांच्याकडून मी उसने घेतले आणि हे जास्त माझ्याकडे मागायला लागले. तगादा लावला, 6 महिन्याच्या मुदतीवर मी घेतले आणि वर्ष झालं तरी देत नाही. यांचे सारखे फोन यायला लागले. मला यांच्याविषयी तुझी भावना राहते का? आनंद वाटतो का? नाही. मला काय वाटतं त्यांच्याबद्दल? मग त्यांच्याबद्दल मला दुःख वाटतं. हे मनुष्य का मागतो माझ्याकडे सारखे पैसे, आहे की नाही? मग त्याप्रमाणे देह हा पाचाचा उष्ण आणलेला आहे आणि तो कामासाठी आणलाय. आणि काही कामानंतर परत रिटर्न देताना रडलं नाही पाहिजे, पण रडतो ना. जन्माला आलो तेव्हा आपण खुश होतो, देह ठेवतो तेव्हा रडत बसतो. आपले नातेवाईक गेले का रडतो? नातेवाईक रडतील, आपण पण रडतो. आता माझं काही खरं नाही, अमुक नाही. मग उष्ण आणलेलं द्यायचंच आहे ना कोणला? देह तव पाचाचा आणिला उसना, शेकी ज्याचा त्यास देणे लागे. हे आपण कोणाचं तरी उष्ण घेतले हे विसरून गेलेलो आहे की नाही? बरं, उष्ण कशासाठी घेतले? पैसे उसने घेतले, 2 लाख रुपये घरासाठी, खोलीसाठी, गाडीसाठी. मग हे उष्ण कशासाठी आणले आपण? तर मला ओळखायचंय माझं मूळ स्वरूप काय आहे, मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, कुठे जायचंय मला, हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला देवाने शरीर दिलेलं आहे. मग त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मी आलोय कुठून, जाणार कुठे, आहे ना? त्याप्रमाणे परमार्थ हा कोणासाठी करायचा असतोय?
आपल्या स्वतःसाठी. मी कोणासाठी करतोय हा भाव ज्या दिवशी निर्माण होणार त्या दिवशी आपलं सगळं संपलं. कारण आपण देह बुद्धीवर आलो, एकदम शुद्र बुद्धीवर आलो आहे की नाही. त्यामुळं मला माझा परमार्थ करताय माझ्यासाठी. मग जाता जाता जरी नदी कधी म्हटले का आपल्याला, हो आम्ही तुमच्यासाठी खूप काय काय केले, असं कधी नदी बोलली नाही, बोलले की नाही. त्याप्रमाणे तर आपल्याला कोण आले त्यांना घेऊन जावा, तुम्ही जावा घेऊन या, बळा जा बरं घेऊन ये. कोण आले आणलेलं आहे तुझ्याचा त्याला द्यायचा आहे. तसं परमार्थ आपुली आपण करा, आपण कोणावर मेहरबानी करत नाही. आणि ज्यांनी मेहरबानी केली ते त्याचा भाव खात नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, बोलिलेले पुरे. तुकाराम महाराज म्हणतात बोलिलेले पुरे. नम्रता हा गुण आहे. आता आपण ज्ञानेश्वरीतला अध्याय क्रमांक 17. काय नाव आहे अध्यायाचं? 17व्या अध्यायाचं नाव काय आहे? तर तो 17व्या अध्यायामधला 23 नंबरचा श्लोक आपण सेवेसाठी निवडलेला आणि त्याच्या खालच्या ओळी आहेत. श्लोक क्रमांक 17 अध्यायातला 23 नंबरचा श्लोक, ओवी क्रमांक 329. ते आपण किती ओळी वाचल्या आता? 344. पहा एवढ्या पुढे प्रवचनाला ओळी घेतात का? प्रवचन नाही, आपला हा संवाद आहे, आपल्याला कळण्यासाठी करायचंय, ठीक आहे. तर याच्यामध्ये दिव्य बोधाबद्दल सांगितलेले आहे, ईश्वराच्या नामाबद्दल सांगितलेले. ईश्वराचं नाम गूढ गम्य आहे, हे 100%. कोणाला पटू नाहीतर कोणाला नाही. कोणाला पटणार आहे? ज्याचा या मृत्यू लोकाचा शेवटचा जन्म आहे त्याला पटणार. आणि ज्याला अजून काही जन्म घ्यायचे त्याला नाही पटणार. मग तो विद्वान असो, अनाडी असो, भक्ती क्षेत्रातला अधिकारी असो किंवा तो अनधिकारी असो, देवाचं नाव गुप्त आहे. कबीर बाबा म्हणतात, साधन तो गुप्त है, प्रगट कभी न बतलाय. दृष्टांत किती जबरदस्त देतात. मेहंदी के पानों में लाली है, वो भी अपने आप छुपाय. मेहंदीची पानं हिरवीगार आहेत, परंतु जर ती घर्षण केली चोळली तर त्याच्यातून आपल्या हाताला कलर कोणता लागतोय? लाल. तसं ज्ञान गूढ आहे, गम्य आहे, ते ज्ञानदेवाला आदले. आता हरिपाठ म्हणणारा मनुष्याने, आपण म्हणतो हरिपाठ ना, आपण वारकरी आहोत, आपण म्हणतो, तर मग ज्ञान गूढ गम्य असं ज्ञान ज्ञानदेवाला आदले. हे नुसतं म्हणायचं ज्ञानदेवाला आदले, ज्ञानदेवाला आदले, निवृत्तीने दिले माझे हाती. मग ज्ञानदेवाला काय लादले? ते मला लादले का? आणि हरिपाठ जो म्हणायचे ते मला तसं व्हावं म्हणून का त्यांना तसं झालं, त्यांना तसं झालं म्हणून म्हणायचंय? तर मलाही तसं व्हावं म्हणून. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला आधले आणि निवृत्तीने दिले माझे हाती. निवृत्तीने ज्ञानदेवांच्या हातात काय दिलं त्याच्या संदर्भाने आपल्या आता या चर्चा चालू आहेत, है की नाही. निवृत्ती दादांनी ज्ञानेश्वर महाराजांना काय दिलं? मी सरस दिलं, कसं सकट देऊन टाकलं? सर सकट देऊन टाकलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. म्हणजे संपूर्ण काय आहे आणि अपूर्ण काय आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागेल, है ना. मग ते नाम 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 म्हणजे नेमकं काय ते 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मध्ये सांगितलेलं आहे. ते जर सद्गुरु कृपेने आपल्याला भेटलं असेल, ज्याला नसेल भेटलं त्याने शोध मोहीम जारी करायची. त्याने शोधूने त्याला भेटेल म्हणून सांगता येत नाही. कितीतरी लोक या जगात हरवलेली आहेत. पेपरला बातमी दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपला बातमी दिलेली आहे, टीव्हीला बातमी दिलेली आहे, तरी सुद्धा काही भेटतच नाहीत शेवटपर्यंत. त्यांच्या घरच्यांनी प्रश्न केला, हे गेलेत, यांचं काही झाले का, यांची काही कार्य करायची का नाही, उत्तर कार्य का असेच काही आहेत. त्याप्रमाणे भरपूर लोक साधन शोधतात, पण सर्वांनाच मिळेल असं नाही. असं हे ईश्वराचं नाम या 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मध्ये सांगितलं. ते नाम मिळावं याच्यासाठी शोध मोहीम जारी करावी म्हणून यांनी कुतूहल निर्माण केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याच्यामध्ये की जो जीवानिशी ज्याला खरंच भूक लागलेली ना, ज्याला तो म्हणेल घरात काय असेल तर दे बाबा, त्यावेळेला तो जिभेचे चोचले पुरवण्याची इच्छा नाही करणार. आत्ता मला भूक लागलेली, आत्ता काय आहे ते दे.
तसं जे भुकेलिया धनी साधनाची साधावया परमात्म सुख निधान, जी धावतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी, भुकेलिया धनी साधनाची, जी धावतया कर्माची लानी. आपलं कर्म जोपर्यंत साधूचा बोध नाही होत तोपर्यंत कर्म 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 या चर्चा आपण करू शकतो. कुठपर्यंत करू शकतो? बोध होत नाही तोपर्यंत. मग ते धावत या कर्माची लाणी. माझं कर्म खूप बॅड आहे, खूप वाईट आहे, पण त्या कर्माची वाट लागेल असं काहीतरी सांगा, जे धावत या कर्माची लाणी. बाल्याकुळी किती वाईट होता, त्याच्या कर्माचा वाट लागली की नाही आपण विचार केला पाहिजे. जी धावत या कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची, नैष्कर्म्य बोध झाला पाहिजे, निष्काम कर्मयोग घडला पाहिजे. हो, तो घडला पाहिजे. तो घडेल नाही त्याची खाण भेटेल. जे भुकेल या धनी साधनाची, ज्याला आत्मसुखार्थ जे भुकेले त्यांची तृप्ती ज्याने होणारे, अशा नामाची चर्चा इथे चालू आहे. जो भुकेलेला आहे ना तो म्हणेल मला पाहिजे बाबा, आणि जो खाऊन खाऊन, आपला एकदम गावठी भाषेत मी बोलतो आता, खाऊन खाऊन जो माजलेला आहे तो म्हणेल तुमचं तुम्हाला राहू द्या, आम्हाला वाज झाला, आमचं पोट भरलेलं आहे. त्याच्या पुढे तुम्ही किती चांगले मिष्टान्न दिले तरी तो नको म्हणतोय ना. म्हणून का नको म्हणतोय? हा तर जीवन तृप्त झालेला आहे, पण काही रोगी येत असे, रोग्या विष तुल्य लागे मिष्टान्न. रोगी माणसाला विष तुल्य लागते काय? मिष्टान्न. कारण तोंडाशी चवी नाही. असाही एक वर्ग आहे ज्याच्या तोंडाला चव नाही. आता हे काय खाण्यापिण्याबद्दल नाथबाबांना सांगायचं नाही, हा दृष्टांत दिलेला आहे. काही तृप्त झालेले, काही लोक म्हणतात आमच्या तोंडाला चव नाही, त्यांचा हा विषय नाही. जे आत्मसुखार्थ भुकेलेले आहेत त्यांच्यासाठी हा ज्ञानेश्वर महाराजांनी खास विषय ठेवलेला. या विषयाची पहिली फलश्रुती सांगतो. हे नाम भेटल्यानंतर किती मोठी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल अत्यादर आहे आपल्याला. परंतु स्वामी विवेकानंदांचा दृष्टांत देऊन सांगतो. स्वामी विवेकानंद जेव्हा बाहेरच्या देशामध्ये खूप व्याख्यानं करायला लागले, त्यावेळेला तिथल्या लोकांनी म्हटले तुमचे ऋषी मुनी तर फार मोठे होते आणि त्यांनी तर तुम्हाला उपवास करायला लाव, तीर्थयात्रा करायला लाव, अमुक करायला लाव, तमुक करायला लाव, असंच कर्मकांडामध्ये गुंतवून दिलं. परंतु ज्याने आत्मा भेटेल असा विषय तुम्ही आज अमेरिकेमध्ये सांगता, तो त्यांनी का नाही सांगितला मग? तर स्वामी विवेकानंद म्हणतात, त्यांचा अधिकारवाद असं स्वामी विवेकानंदांचं पुस्तक आहे. ज्याला आपल्याला काय वस्तू भेटलेली हे कळून घ्यायचं असेल, किंवा आपल्याला तशी दिव्य वस्तू भेटावी, 11व्या अध्यायात सांगितलेलं दिव्य ज्ञान अर्जुना मी तुला देतो, असं ज्याला वाटत असेल त्याने ज्ञानेश्वर महाराजांचा हा निरोप डोक्यात ठेवायचा. सर्व सुख गोडी, सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, व्हॉट्सअप करू नको, याची त्याची उचापत्या करत नको बसू. आपलं काम आणि उर्वरित वेळ रिकामा अर्ध घडी राहू नको, है ना. त्याच्यानंतर ती वाचून 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 त्याच्यातलं मंथन कर. चहुवेदी जाण साही शास्त्र कारण, 18 पुराणे हरीशीच गातात. तू म्हणशील मी पण तेच गातोय, ते पण तेच म्हणतायत. एवढंच करू नको, ते जे म्हणतात त्याचं काय कर तू? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आता हरिपाठ सांगणारे ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्याकडे गाया होत्या आणि गायांचं दूध काढून त्याच्यातून तूप कसं काढायचं हे सांगायचंय त्यांना, का वाङ्मयामधली घुसळण करून त्याच्यातून सार वेचायचंय आणि आसार जे असेल ते टाकून द्यायचे. जर दूध आहे पण दुधात आसार ताक बी आहे, पाणी पण आहे की नाही, आणि मग त्याच्यातून शेवटी फायनल काय निघणार आहे? तूप निघणार आहे की नाही. तसं साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार गहीर रखे और थोता देई उडाय. ज्याच्यामध्ये जे चांगले ते घेत राहायचं. कशासाठी आपण इकडे गेलो होतो? आता कशासाठी आपण इकडे गेलो होतो की ज्याला असं वाटतं हे नाम शोधाव, त्याने रिकामं राहायचं नाही. आणि रिकामं राहून नुसताच वाचत राहतोय त्याच्यासाठी सांगितलं मंथोनी नवनीता सेगे.
मग स्वामी विवेकानंद काय म्हणतात, आद्यगुरु शंकराचार्य काय म्हणतात, उपनिषद काय म्हणतात, ज्ञानेश्वरी काय म्हणते, भागवत काय म्हणतं, याचा दासबोध काय म्हणतात, संत तुकोबाराय काय म्हणतात, याच्यावर आपलं पूर्ण फोकस पाहिजे, पूर्ण त्याच्यावर दृष्टी. कोणाची दृष्टी राहणार? ज्याला असं वाटतं मला सुटावं असं वाटतं तो हे करू शकतो, त्याला मग जास्त वाचायची पण गरज नाही पडणार. देव त्याला आपसुकात ती गोष्ट देणार. लहान मुलाला आईच्या स्तनातलं दूध कसं प्यायचं हे पण त्याला माहित नाही, पण त्याला आईच ते पाजते. त्याला खेचता नाही आलं तर ती स्वतःच स्तन पिळून त्याच्या मुखात घालते. तद्वत ही ज्ञानेश्वर महाराज माऊली, संत माऊली हृदय ते आपल्याला त्या पद्धतीने सांगतात. आता आम्ही काल एक उपनिषद ग्रंथ उपनिषद गंगा पाहत जा रोज, 20 मिनिटाची क्लिप आहे, पाहायचंच आहे ना मोबाईल मध्ये. तर साधूंना आपल्याबद्दल किती तळमळ असते. ज्ञान नाही भेटत तेव्हाही तळमळ असते. ज्ञान भेटूनही सुद्धा जर त्याला ते फळालं नाही तर त्याला त्याच्याबद्दल किती तळमळ आहे. एकाने ज्ञान घेतलं, अद्वैत ज्ञान घेतलं आणि तो परत गेला संसारात आणि मशगूल झाला, त्याला त्याची काही जाण नाही. पण ते गुरुजी वरून मधून त्याच्या टच मध्ये राहायचे, लांबून बघायचे, अरे हा कसा चाललाय, ज्ञान घेतले यांनी. आई वडील तसं लक्ष ठेवतात की नाही, शाळेत घेतल्यावर बालवाडीत घेतल्यावर शाळेत जातोय का नाही, पालक जशी सभा असते तशी. मग गुरुजी वरच्यावर बघायला जायचे, पण हा तिकडेच मशगूल होता. मग एकदा गुरुजी गेले तर तुमच्यासारखी त्या विद्यार्थ्याची हाईट होती, तो असा टाचा लावून उंच उंच बघत होता. तर तिकडून राजाची सभा आली होती. राजा हत्तीवर बसून येत होता. तर राजा हत्तीवर बसून येत असताना त्याने विचारलं, तो उंच टाचा करून बघत होता. तर हे गुरुजी सिव्हिल ड्रेसमध्ये म्हणजे न ओळखण्याच्या ड्रेसमध्ये आले होते. तर ते त्याला म्हणतात, ए काय बघतोस रे तू, काय म्हणलं, दिसत नाही का तुम्हाला राजा आलाय? म्हणजे कुठे राजा? तो काय म्हणला, हत्तीवर बसून राजा आलेला आहे. तो म्हणला, हत्तीवर बसून राजा आलेला? हत्ती आणि राजा आहे हत्तीवर बसून. तर मग ते गुरुजी त्याला विचारतात, तो म्हणला मला नाही दिसत कसं नाही? ते काय, तो राजा आहे, तो हत्ती आहे. तर तो मनुष्य, तो गुरुजी वेड्याचं रूप घेतलं. तो म्हणतो त्याच्यात हत्ती कोण आहे आणि राजा कोण? हत्ती कोण आहे आणि राजा कोण आहे? म्हणला काय बोलणार याला? अरे तो म्हणला, तो वर बसलाय ना तो राजा आहे आणि खाली बसलाय तो कोण आहे? तो म्हणला हत्ती कळाला आणि राजा आहे कळाला, पण वर काय आणि खाली काय हे मला कळालं. म्हणला नाही कळालं, तुला आता समजूनच सांगतो. नंतर त्याला नाही माहितीये गुरुजी. मग तो म्हणला, तू आपण कसं लहान मुलासाठी घोडा घेतो, म्हणले तू घोडा हो. गुरुजीला घोडा केला आणि तो घोड्यावर बसला. आता तर म्हणला, मी जे बसलोय ना तुझ्यावर तो राजा आहे आणि जो खाली आहे ना तू हत्ती आहे. तू हत्ती आहे आणि मी कोण आहे? राजा आहे. तू हत्ती आहे, मी राजा आहे. गुरुजी खालून म्हणतात, मला आता राजा बी कळाला आणि हत्ती पण कळाला, पण तू कोण आहे आणि मी कोण आहे हे मला कळालं नाही. तसा तो खाली उतरला आणि गुरुजीला खाली वाकून म्हणतो, गुरुजी तुम्हीच आहेत, उठा उठा. मी भरकटलो होतो, कारण मी कोण आहे? वासुदेव आहे. मी कोण आहे हे कळलं, ज्याच्यामुळे कळेल तो हे ज्ञानेश्वरीचा 17व्या अध्यायातला 23 नंबरचा श्लोक आहे. कोण? मी कोण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न केला, आहे मी हा कोण? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. मी कोण आहे हे आपल्याला माहित नाही, ते त्याच्यातून उत्तर भेटणार. आणि दृष्टांत याच्यासाठी घेतला होता, संत आपल्याबद्दल किती कृपाळू असतात, किती त्यांना त्याच्या पाठीमागे काय पळायची गरज आहे, पण याने ज्ञान घेतलेलं आहे, हा वाया जायला म्हणून ते त्याच्या पाठीमागे पाठपुरावा करतात. असे 4-6 शास्त्र ज्ञानेश्वरी भागवत तुम्ही वाचली पाहिजे. याचा मुख्य फायदा, देवाचं आपलं बोलणं होत नाही, आपलं आणि देवाचं बोलणं होत ते होईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता हे सगळ्यांना पटणार नाही, तुम्हाला आपल्याला कदाचित पटेल, कारण आपण एका बैठकीत बसतोय म्हणून. इतरांना नाही पटणार, देवाचं आपलं बोलणं नाही पटत तुम्हाला, आम्हाला तर नाही पटत. अरे म्हणून संशयावनी हो, कोणाला सांगितले वाक्य? आम्हाला नाही पटत. अरे आम्हाला नाही पटत, तुम्हाला पटत नाही म्हणजे तुम्हाला पटत कोणाचं नाही? ज्ञानेश्वरीचं. एका जनार्दनी संशय सांडोनी
दृढ धरी म्हणी. हे कोणाला सांगितलंय? जो ज्ञानेश्वरी वाचतो किंवा जो ज्ञानेश्वरीची प्रवचन ऐकतो आणि तो म्हणतो आम्हाला तर हे पटत नाही, त्याला काय सांगितलं? एका जनार्दनी संशय सांगून दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. आणि जर संशय धरला तर त्याच्यापेक्षा मोठं पातक मनोनी संशयावानी घोर अनेक पाप नाही घोर हीच विनाशाची वाघोर प्राणी आसी. फायदा क्रमांक 1 सांगितला, देवाचं आपलं बोलणं होत नाही, ते देवाचं आपलं बोलणं होईल. हे ज्ञानेश्वरी सांग. कसे होईल ते म्हणतात बघा. ब्रह्माचा आबोला फिटावा. ब्रह्माचा आबोला फिटावा म्हणजे ब्रह्माचं आपलं काय होत नाही? बोलणं होत नाही, ते बोलणं वा. पण ब्रह्माची ना आपली भेट पण होते. बापरे, हा असं कुठं होते का? आता नाही असं होत. आता असं होत नाही तर मग हे सांगायचे कशाला? आता असं होत नाही, मग हे वाचायचे कशाला? ऐकायचे कशाला? अद्वैत तत्वे ब्रह्माचा आबोला फिटावा म्हणजे त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म हे मुख्य आहे. त्याच्यानंतर त्याला कधी कधी त्याच्या खालच्या स्टेपला थोडस जेव्हा ते बॉडीत येतं तेव्हा त्याला चैतन्य म्हटलं जातं, त्याला शिव म्हटलं जातं. उपाधीत येतो तेव्हा त्याला ईश्वर म्हटलं जातं. जसं याचं मूळ कापूस आहे तसं सर्व ब्रह्माचं, ब्रह्मदेवाचं, भगवान शिवाचं, इतर सर्व प्राणी मात्राचं मूळ काय आहे? ब्रह्म. ब्रह्म सर्वदा सदा सम, जेथे अनु नाही विषम, ऐशे जे जाणती ते अति दुर्गम, तयांची भेटी झाल्या भाग्य परम, ऐसे कैस्याने भेटती ते. ब्रह्माचं भेट होते, ब्रह्माचं बोलणं होतं. आम्हाला पटत नाही, नाही पटत, तुमचा विषय नाही. कसं भेटतं ब्रह्म? अद्वैत तत्वे तो भेटावा. अद्वैत हे वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. पहिलं द्वैत आहे आपल्यामध्ये, ते देव वेगळा आणि मी वेगळा, देव वेगळा आणि मी वेगळा. ते द्वैत जाण्यासाठी अद्वैत स्वीकारायचंय. जर कळतच नसेल तर त्याला म्हणतात उपजोनी करंटा. नेणे अद्वैत वाटा. आता इथे यायचे आम्हाला वाट माहीत नव्हती, पण आम्हाला जर सोबत कोण म्हणलं चला बसा गाडीत आम्ही तुम्हाला जागेवर घेऊन जातो, आम्हाला काही टेन्शन आहे. तसं संत आपल्याला उचलून डायरेक्ट इथे आणतात. आपण दमलेले थकलेलो भाग लिया मज वाहातील कडिये, कडीवर घेतील आणि त्यांची येणे जोडे सर्व सुख. सर्व सुख अंडरलाईन करायचं. सर्व सुख म्हणजे आत्म्याची भेट. ही जी व्यवहारातली जी सुख आहेत याला सुख म्हणत नाही. ती सुख दुःखाची कपडे घालून आलेली. दुःख सुखाची कपडे घालून आलेली. हे सुख याला सुख म्हणत नाही. आत्म्याच्या भेटीमध्ये ज्या गुदगुल्या होतात त्याला काय म्हणतात संत? सुख. आत्म्याची आपली जेव्हा भेट होते आणि त्यावेळेला जे आपल्या शरीरामध्ये ज्या घटना घडतात त्याला काय म्हणतात? ते सुख आपल्याला भेटावं. मग ते काय म्हणतात? उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. म्हणजे अद्वैत वाट किती गरजेची आहे हे हरिपाठ सांगतो. आणि तुला माहित नसेल तर तू करंट्या कपाळाचा आहेस. तर मला एक आज मी चित्र पाहिलं, येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये आपल्याच एका माणसानं महात्म्याने बनवलेले. ते असे प्रवचन करताना काठ्या बिठ्या घेऊन बसलेले दाखवले तिथं. ते लगेच उठले आणि कोणला म्हणतो रे करंट्या, कोणला म्हणतो? थांबा थांबा सांगतो म्हटलं. त्याच्यामध्ये उपजोनी करंट्या. मग करंट्या कपाळाचा आहेस तू. मग त्याचा अर्थ मला सांगायचे एक द्वैत आहे आणि एक अद्वैत आहे. अद्वैत ज्ञानाचे पुरस्कर्ते आपले संत आहेत वारकरी संप्रदायाचे. ते काय म्हणतात? अद्वैत पाहिजे. द्वैत मुळात आहे आपल्यामध्ये. ते द्वैताची काय करायची? झाडणी. ज्याने द्वैताची झाडणी होते त्या पॉवरफुल साधनाला नाम ही संज्ञा. द्वैताची झाडणी. द्वैत कशाला म्हणतात? देव वेगळा मी वेगळा. आता आपल्या सर्वांमध्ये वेगवेगळे आकार
नाव रूप असल्यामुळे, गाव वेगळी असल्यामुळे, स्वभाव वेगळे असल्यामुळे आपण एकमेकाला पाहताना द्वैत रूपाने वेगळेपणाने पाहतो. न पाहता देव आणि मी एकच आहे अशा पद्धतीने पाहणे त्याला म्हणतात. आणि तो जो चष्मा आहे त्या चष्म्याला नाम म्हणतात. तो देव मी आहे आणि त्या देवाला माझा नमस्कार आहे. तो अद्वैत तत्वे भेटावा. फायदा नंबर 1, देवाचं आपलं बोलणं होत नाही, ते होईल. देवाची आपली भेट नाही होत, ती होईल. देवाची आपली भेट कशी होते? माऊली म्हणतात, मी पंढरपूरला गेलो तर देवाचं दर्शन घ्यावं म्हणून मी त्याला भेटायला गेलो, त्याला आलिंगन द्यायला गेलो. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा. क्षेम म्हणजे देवाला भेटणे, आलिंगन देणे. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा म्हणून स्फुरताती बाहो. असं क्षेम देऊ गेले, मी आलिंगन द्यायला गेलो, भेट घ्यायला गेलो तर क्षेम देऊ गेली तव मीच मी एकही आसावला जीव राहू. आलिंगन देवाला द्यायला गेले ज्ञानेश्वर महाराज. देवाला आलिंगन दिल्यानंतर त्यांनी पाहिलं आम्ही तिथे दोघे जण नाही तर आम्ही कोण राहिलो? आम्ही देवाशी बोलू शकतो, पण ती एक युक्ती आहे, तो एक चष्मा आहे, ते एक दिव्य ज्ञान आहे. ते म्हणले मी पण बोललो ना, देवाशी बोलतो मी, पण कसं? परेहून परते बोलणे कुंटले वैखरे कैसी सांगे. मग तुम्ही काय शब्द आवडले? अरे शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू. शब्दा व्यतिरिक्त देवाशी बोलता येतं ना, येतं. शब्दाच्या व्यतिरिक्त दुजे विन अनुवादू. 2 नसताना आम्ही बोललेलो आहे. बोलायला 2 व्यक्ती पाहिजे ना. दुजे बिन अनुवादू. अनुवाद करायला किती व्यक्ती पाहिजे? 2. मग आम्ही देवाशी केलं येतव कैसे निगमी. बरं बोलायला शब्द वाचा. परेहून परते बोलणे कुंटले परा पश्यंती मध्यमान वैखरी. 4 वाणी आपल्या एकाच वाणीने भजन चाललंय. ती वैखरी वाणी, ती वैखरी वाणी नाम जपत असे वैखरी चित्त धावे विषयावरी. आणि अंतरंगातून भक्ती करणाऱ्या माणसांना जर विषय सोडत नाही तर वरवर भजन करून काही नाचा याची भलतीच गाई. हे मना कर रे झटपट, रे झटपट नाही तर अवघेच लटपट. मग परा पश्यंती मध्यमान 4थी वाणी वैखरी. वैखरी स्टॉप, मध्यमा स्टॉप, परा आणि पश्यंती. पश्यंती म्हणजे आपल्याला काही बोलायच्या अगोदर जे स्फुरण होतं ती परा. आणि त्याच्या अगोदर मी देवाशी बोलतो. या 4ची मदत न घेता माझा देवाशी काय होतो? संवाद. परेहून परते बोलणे कुंटले. आम्ही कसे भेटलो? वैखरी कैसी सांगी. ही तोंड सांगू शकत नाही ज्ञानोबराय. निवृत्ती दादांना म्हणतात कसे बोटाने दाखवू तुला अनुभव घे रे गुरुच्या मुला. ती कसं आहे ते सांगता येत नाही, पण अनुभव घेतल्यानंतर कळलं जातं. असं अद्वैत स्वरूपाने देवाची भेट होते. देवाची भेट आज आता या घडीला होऊ शकते, पण या प्रकरणातून असे देवाचा पुतळा किंवा मूर्ती आशातून नाही. आजही असा अनुभव येऊ शकतो. कशाने येऊ शकतो? तो विषय 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मध्ये मांडलेला आहे. आणि तो आपण सर्वांनी सेवेसाठी, चर्चेसाठी, चर्चा ही जी आपली चालू आहे ती उगच ढोबळ भंपागिरीची चर्चा नाही. माझी आत्मचर्चा विशद आणि उदंड चाललेले आहेत. तर फायदा क्रमांक 2. फायदा क्रमांक 1 काय होता? त्याच्याशी बोलणं होतं, न बोलणाराशी बोलणं संवाद होणार. नंबर 2 अद्वैत तत्वाने तो भेटतो. अजून कष्टले संसार शिनी. संसारात आपण खुश आहोत का सर्व? प्रदीप नाही म्हणतो, अजून काहीच नाही माहिती प्रदीपला तरी नाही म्हणतोय. म्हणतो बघा
आता आपली हालत काय पाहिजे छान. तरी आपण एकमेकाला म्हणतो खुशी, सगळं व्यवस्थित चाललं म्हणजे. आणि आश्चर्य म्हणजे मी डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर आजारी ऍडमिट, आणि सगळं बोलून झालं फोन ठेवताना आपलं ते नेहमी मग बरे आहे ना, तब्येत पाणी बरं आहे ना, आणि ते बी मला म्हणतात बरं आहे. मी म्हणलं हाच वेडाचा बाजार आहे ना. आता हा माणूस हॉस्पिटलमध्ये आहे, सलाईन लावलेले, आणि तो म्हणतो आपण त्यांना कसं आहे म्हणजे आता हे मी का नाही आलो सत्संगाला हेही तुम्हाला माहिती आहे. मग त्याप्रमाणे इथं कोणीच बरं नाही म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी कोणी ऐकली श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. विस्तो निखारे पेटलेले आहेत आणि त्याच्यावर झोपलाय, म्हणतो बरं आहे बरं आहे. आता त्याला चटके भेटत नाहीत काय भेटा. शेकडो ठिकाणी खिळखिळी झालेली नाव आणि त्या नावेतून प्रवास करतोय. कसा प्रसंग आहे, बुडणार 100% बुडते हे जन, न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या कष्टले संसार शिनी. आपण शिनलोय का संसारामध्ये? जो शिनला असेल तो म्हणेल बाबा मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. जो पळतोय ना भक्ती क्षेत्रामध्ये समजायचं याला जाणीव झालेली, आणि ज्याला बळ बोलून येतो येतो म्हणतो येतोच नाही, समजायचं काय झालेले अजून यथार्थ जाणीव झालेली आहे, पण कशी नाही झाली, यथार्थ जाणीव झालेली नाही. अजून काय होतं त्याच्यामध्ये, त्याला तो परमात्म्याच्या संगतीत जातो म्हणजे परमात्मा स्वरूपच होतो. देवाशी बोलतो, देवाची त्याची भेट होती, आणि भेट होता होता ज्याची देवाची भेट होती, देवाशी संवाद होतो, तो नंतर माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. असं कसं होईल? लोहे सरिता निराळे लवन मेळवे ताजळी, लवन मेळवे ताजळे, लवन मेळवी ताजळी. लवण म्हणजे काय? मीठ. आता बरणीमध्ये 1 किलो मीठ आहे, ते बरणीत येतोपर्यंत 1 किलो, आणि समुद्रात टाकल्यानंतर होय समुद्रीचे वडे मिळे तेव्हा, त्यावेळेला ते समुद्रात पडल्यानंतर ते 1 किलो मीठ समुद्र रूप होतं. का समुद्र रूप होतं ते 1 किलो मीठ? 1 किलो का नाही राहत ते? कारण त्याचं मूळ काय आहे? समुद्र. तसे आपण जेव्हा देवाला भेटतो, देवाशी बोलतो, त्यावेळेला कोण होतो आपण? देव पहावयासी गेलो येथे देवाची होऊन ठेलो. माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. ज्याला साधूचा बोध होतो, ज्याला ब्रह्मनाम भेटलं जातो, जो त्याची साधना चिकाटीने करतो, तो माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. आणि जो माणूस म्हणून शिल्लक राहिलेला नाही, ज्याला साधूचा बोध झालेला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालाय, त्यालाच हे वाक्य पटेल का ज्याला साधूचा बोध होतो तो माणूस म्हणून राहत नाही, तो देव होतो, तो माणूस म्हणून राहत नाही. असं बाकीचे म्हणतील पा आता हे कोण झाले? देव. तुम्हाला पटणार नाही, मग आम्हाला कधी पटेल? जावे त्याच्या वंशा. तुम्हाला कळून घ्यायचंय का? या बसा, समजून घ्या, आणि नाही पटलं तर खुशाल रागवा. हे काय थोताण लावले असं म्हणा, पण गल्ली बोळात बोलू नका, समोर येऊन बोला हे काय चाललेलं आहे. माऊली म्हणतात तरी अवधान एक वार दिजे, काही ठिकाणी एक ले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. बापरे, कशाच्या वेळेस म्हणतो तुम्ही? पक्क का? खरंच का? आपण एकमेकाला म्हणतो तुला मी 2 लाख रुपये देतो इमर्जन्सी, तू म्हणतो खरंच देतो ना? खरंच? पक्क? हा, हे प्रतिज्ञा उत्तर माझी 100% तुम्हाला सुखी करू शकतो. अरे संन्यासाची कार्टी, तुमचं संध्याकाळी खायची चिंता, आणि तुम्ही आम्हाला सुखी करता. तुला एकट्याला नाही, अवघाची संसार सुखाचा. असं काय साधन आहे तुम्हाला? नाम आहे आमच्याकडं, आमच्याकडे बोध आहे, आमच्याकडे साधू आहे, आणि त्यांच्या सोबत आम्ही आहोत.
तुम्हाला पाहिजे तुम्ही पण तसंच करा. हरिपाठ म्हणतो संतांची संगती, मग मनाच्या मार्गाला गती भेटेल. आणि अशा युक्तीने जर अशा ट्रॅकने गेले तर 11वा श्रीपती येणे पंथे या पंथाने जा, तो पंथ राज ज्ञानेश्वरी. हा पंथ असा आहे, जाता 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 वाट शोधणाराच वाट होऊन जातो. जी वाट शोधायला गेला होता ना त्या वाटेचा तो वाट सरू शिल्लक नाही राहत. ती वाटच तो होतो ज्या गावाला जातो. अशा प्रकारचा याच्यामध्ये फायदा होतो. काय होतो, तिचा संसाराच्या रहाड गाडग्यातून सुटला जातो. मज सोडवी दातारा कर्मापासून, पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. अजून काय होतं, जर तो मोठा महाराज झाला महाराज, तर त्याला धंदा मिळतो. धंदा कोणता धंदा मिळतो बघा, यज्ञ ऐसे सृजिले, ब्रह्मदत्त अग्रहार त्रिभुवन दिले. त्याला काय दिलं, त्याला पोट भरायला साधन दिलं 40 नंबर पा. तेव्हा नंतर अपार लोक उत्पन्न केले, त्याची गणना करता येत नाही. ते तिन्ही भुवन ब्रह्मदेवान त्यास अग्रहार दिले पा 39 नंबर. तेव्हा ब्राह्मण निर्माण करून त्यांनी वेदाची आज्ञा मान्य करण्यास सांगून त्यांच्या निर्वाहा करता त्याने त्यास यज्ञाचे वगैरे आचरण करण्यास सांगितले. काय करण्यासाठी, उदर निर्वाह करता, त्याचं पोट पण भरू शकतो, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हा मग पोट भरत असेल तर आम्ही करू बा. आम्हाला सगळे कशाची चिंता आहे, नित्य उठून या आवयाचीच चिंता आहे की नाही. त्याच्यानंतर काय होतं, तुम्ही आपण जी कर्म करतो ती कर्म जळून राख होतात. ती कर्म जळून राख झाली तरच मोक्ष आहे. काशीला गेला तसा आला म्हणून त्याला मोक्ष नाही भेटत. त्रिवेणीचे स्नान, तिन्ही नद्यांमध्ये गंगा यमुना सरस्वती मध्ये स्नान करून आला. स्नान केलं तू, पण फक्त चांबडीच धुवून आलेला आहेस. हो, तीर्थाशी जाऊन या तू काय केले, चर्म प्रक्षाळिले बरोबरी. फक्त आंघोळ करून आला, चांबडी धुवून आला. अंतरीची शुद्धी कासयाने केली, भूषण ते केले जगा माझी. हो, गंगा स्नान करून आलो, त्रिवेणी संगमा स्नान केलं, हो, चारीधाम करून आलो, हे भूषण केलं. मग तिथे कोण मनुष्य गेला पाहिजे. त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, काशीवासी मरा ज्ञाने बिन. ज्ञान नसेल आणि काशीला मेला, नाही तया गती. काशीत मेलेल्या माणसाला नाही तया गती निरंजनी. निरंजन ठिकाणी त्याला गती नाही. भोगी रुद्र योनी कर्म वसे, तो कर्माच्या रहाट गाडीमध्ये येऊन जातो. परंतु ज्याला साधूचा बोध झाला त्याची कर्म निशेष जळून राख होतात. मग अग्निकुंडे बीजे घातली, ती जेवी अंकुर दसे सुमुकली, तेवी न फळताच अर्पिली शुभाशुभे. बीज आहेत, जी उगवणारी बीज आहेत, ती जर भाजली आणि परत जमिनीत गाडून टाकली तर उगवतील का, नाही. मग आपण उगवायला कारण काय आहे, मी जे कर्म करतो ते मी कर्म केलं, ते कर्म मी केलं असं म्हणतो. आणि तो मी केलेल्या कर्माचा करता शिल्लक राहतो, त्यावेळेला ते कर्म पुन्हा जन्माला येतं. कर्मामुळे जन्माला यावं लागतं. आता त्या कर्माची काय झाली, राख रांगोळी. एखाद्या वेळेला एखादं चुकून कर्म घडलं तरी सुद्धा ते काय म्हणतात, असाधुत्व होणार कर्म साधुत्व दशेला येत. अजून काय होतं, मोक्ष आपल्या घरचा नोकर होतो. बापरे, असं आम्हाला नाही पटणारच नाही ना. कारण बाप बाप भाग्य नसरेची कर्म, त्यामुळे नकळेची वर्म. काय वर्म, वर्म ते एक आहे, वर्म ते एक आहे. दृढ धरावा हाव, जाणीव नागवन लागू निधी तो. मनोनी संग टाकी, या प्रकृतीचा आणि या प्रकृतीच्या संबंधाने असणाऱ्या सगळ्यांचा राहायचं यांच्या बरोबरच. बोट पाण्यातच राहणार, पण बोटीत पाणी राहणार. जर बोटीत पाणी आलं तर बोट कुठे जाणार, तळाशी जाईल. म्हणून न करी रे संग, म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव. कशाला म्हणतात अद्वैत, का म्हणे हाची संती मागे केला
संतांनी अद्वैताची कास धरून पुढे गेले. हे तुकोबा राय म्हणून अद्वैतीचं माझे नाही समाधान. बरोबर, शुष्क अद्वैत समाज संतांना मान्य नाही, कोरडा अद्वैत समाजाला मान्य नाही. गुलाबजाम प्रसादाला आणून काय उपयोगाचे नाही. गुलाबजाम प्रसादाला द्यायचा असेल तर काय काय दिलं पाहिजे त्याच्या बरोबर? गुलाबजाम जर प्रसादाला द्यायचा असेल तर काय काय दिलं पाहिजे? एक एक गुलाबजाम देऊन उपयोगाचा आहे का? सांगा बरं. मग त्याच्याबरोबर काय पेढी द्यायला पाहिजे का? नाही. त्याच्याबरोबर तो पाक दिला पाहिजे, पाक. तर तो फोडून त्यातला आतला जो आहे ना तो पाक खेचून घेईल, तेव्हा त्या गुलाबजामची काय राहणार आहे? चव वाढणार आहे. कशासाठी हा दृष्टांत घेतला होता आपण? अद्वैत, शुष्क अद्वैत नकोय. गुलाबजाम पाकासं पाहिजे, तसं अनुभवासं अद्वैत पाहिजे. म्हणून नको. अद्वैत माझे नाही समाधान, शुष्क अद्वैत अद्वैत तत्वज्ञान नकोय. आणि तो अद्वैत पाहिजे तुकोबा राय म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अद्वैत कुसरी विरळात जाणे. हरिपाठात ही कळालं पाहिजे, मी जाणतोय का नाही जाणत, का मी नुसताच नाचतोय. मला जाणाली का अद्वैत कुसरी विरळात जाणे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळात जाणे. नाथबाबा काय म्हणतात? अद्वैत भजनी अखंड स्मरणी. कसं अखंड स्मरण करायचं ईश्वराचं? जागे तोपर्यंत करू, झोपल्यावर कसं करू ईश्वराचं स्मरण? ती युक्ती संत सांगतात. आणि ती युक्ती माहित नसेल तर नाक घासून त्यांच्याकडे शरण जायचंय, तर कळेल. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांना विनम्र भावाने शरण जाऊन, बाबा मला अक्कल नाही, तुम्ही सांगा मला काय. त्याच्यासाठी तुमचा मोठेपणा बडेजावपणा बाजूला ठेवा. ज्ञान प्राप्ती लागी व्हावे अति नीच मनविता उच्च सिद्ध नव्हे. तिथं मोठेपणा तुमचा बडेजावपणा ठेवा बाजूला. मग ते नम्रतेने त्यांना जाऊन विचारायचं, कै मी उद्धार पाहावी. का म्हणे नेनो युक्तीची ती खोली, ती युक्ती आहे म्हणून ठेविली पायी. जो युक्ती बनते पार्था चढे, मोक्ष पर्वता तया महासुखाचे माथा महिला आणि तो त्या स्वरूपाला जाऊन पोहोचतो. मग ती युक्ती विचारा ना. अखंड कसं भजन करू शकतो? झोपेत भजन चालू आपलं असतं. ही रीत नाही माहिती. झोपेत भजन पहा, लय शाने झाले म्हणतील ते. झोपेत भजन चालू असतं. अर्जुनाने लढाई केली तेव्हा भजन, बाण सोडताना त्याचे भजन चालू होतं. आपलं टाळ वाजून, प्रवचन ऐकून, नामस्मरण करून, वारी करूनही आपल्याला ते भजन नाही. त्यांनी लढाई करताना नुसतं भजन नाही, भजनाचा टॉप विषय जो समाधी. अर्जुना देऊन समाधी सवेच घातला महायुद्धी, परी कृष्ण कृपानिधी ताटस्थ्य त्रिशुद्धी. निधीचा स्पर्श. मग आम्हाला का नाही समाधी भेटत? हरिपाठात सांगितलं, न साधेल जाण द्वैत बुद्धी सम. काय त्याच्यावर? समाधी हरीची समसुख वीन. जर समसुख नसेल ती युक्ती माहिती तर न साधेल जाण द्वैत बुद्धी. मग द्वैत बुद्धी आहे म्हणून समाधी साधत नाही, आणि अद्वैत बुद्धीतच समाधी साधते. म्हणून नाथबाबाचं आपण प्रमाण पाहिलं होतं. अखंड भजनी, अद्वैत भजनी. अद्वैत भजनामध्ये अद्वैताचं भजन कसं आहे? देव होऊन देवाला भजायचंय. अद्वैत भजनी अखंड स्मरणी. अखंड स्मरण वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. एवढं संतांच्या वचनाची पावर आहे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञान देव. एवढी पावर आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला अद्वैताचं स्वरूप याच्यातून कळू शकतं. तुम्ही भगवत स्वरूप होऊन जाता. देव पाहावयासी गेलो तिथे देवची. कैवल्याला घरचा पाईक नोकर होतो, नोकर 100%. तुकोबाराय म्हणतात मी त्या मार्गाने गेलो. निळोबाराय म्हणतात आम्ही त्या मार्गाने गेलो, आम्हाला झालं मोक्ष आम्हा घरी कामारी ती दासी. होय सांगू तैसे का म्हणे मोक्ष आमच्या घरचा नोकर आहे.
आम्ही सांगतो तसं तो ऐकतो. हो, कामारी की दाशी सगळे ज्या रिद्धी सिद्धी त्या म्हणतात बोला महाराज काय पाहिजे, बोला महाराज काय पाहिजे. आता हे महाराज मागणार आहेत म्हणून त्यांच्याशी बोलणार नाही, तर माझ्याशी पण बोलत नाही. नाही तर मला बोलले तर मी म्हणणार द्या एक चांगली 20-25 लाखाची गाडी द्या, चांगलं सगळा बंगला द्या. म्हणून यांच्याशी बोलत नाही तर बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात मुक्तीशी आम्ही लग्न लावलं, ती आमची पत्नी झाली. आता आम्ही सांगेल ते ऐकतो आणि आता आम्ही उरलेले 4 दिवस आनंदात राहणार. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरी, तिच्याशी आमचा विवाह झाला. मुक्तीशी विवाह झाला आणि एकटे नाही, तिच्या 3 बहिणी बी तिच्या बरोबर आल्या. एकीशी लग्न झालं आणि 3 अजून 4थ्या आल्या. काय तेने मुक्ती 4 भुक्ती मुक्ती 4 घरी त्यांच्या फायदा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्याचा जर आपण पुरेपूर विचार केला तर 4 मुक्ती भुक्ती भोग पाहिजे ते आलिशान भोग. भुक्ती मुक्ती 4 घरी त्यांच्या. भुक्ती आणि मुक्ती सुखदायक साकार अनंत पतित आज्ञानी जीव तरले अपार. सार 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 विठोबा नाम तुझी सार. अशी ती नामाची पावर आहे. तुटेले धरणे प्रपंचाचे. यांच्याकडून पैसे घेतले, आता हे फोनही उचलत नाही मी, मग घरी येऊन बसले. घरात असतानाच मी आतमध्ये आहे किंवा बाहेर गेलेले, मुलाला सांगितलं का आता मी येणार नाही, सांग 2 दिवस. तो मनुष्य म्हणला आता मी काय सारखं येऊन जाऊन थकलोय, आता मी वट्यावर बसून राहणार, त्यांची वाट बघत बसणार. येऊ दे, ज्यांनी पैसे घेतले त्यांची वाट बघत बसणार. आणि तो काय करून बसलाय, धरणे धरून बसलाय. पण ते प्रपंच तुमच्या वट्यावर धरणे धरून बसले, त्याचे तुटेल धरणे प्रपंचाचे. हे नामाचं फायदा आहे. असाधुत्व होणार कर्म साधुत्व दशेला येईल. अशा प्रकारचं हे नाम आहे आणि या नामाने आपल्याला प्राप्ती होऊ शकते ईश्वराची. आणि तो ईश्वर कोण आहे त्याला ओळखू आपण. आता आपल्या अवतीभोवती तरी आपण ओळखत नाही. हो, माझा ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके. तो थोरू केला तो थोर होणार जगामध्ये. ज्याच्याकडे नाम आहे, साधना केली, साधूच्या संगतीत राहिला, परिपूर्ण झाला. साधू थोर जाणार, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. तो थोर होतो, संसारातल्या गाराण्यातून सुटला जातो, देवाशी भेट होती. त्याच्यानंतर काय होतं, तो वृत्ती देहास्मी वृत्ती संपून काय होतं, ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी माणूस नाही, या भूमिकेवर येतो. हे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान आहे. याला तत्वज्ञान म्हणतात. ते तत्वज्ञान स्वीकारण्यासाठी माळ. हो, आणि तत्वज्ञान स्वीकारल्यानंतर परत मग द्वैत आहे, ते अद्वैतातलं द्वैत. काल्पनिक द्वैत स्वीकारलं, मी भक्त तू देव ऐसे करी. आता आपल्याच खांद्यावर आपल्याला बसता नाही येणार, आपल्याला आनंद लुटता नाही यायचा. म्हणून एकाच वर्गातली मुलं मधल्या सुट्टीमध्ये 2 टीम मध्ये खेळतात. काही हिंदुस्थान पाकिस्तान नाही डोकी फोडून घरी यायला, पण ते चिडतात तिथं आणि भांडण करून घरी येतात. आणि ते आपलं झालेलं आहे. ते हिंदुस्थान पाकिस्तान नाही, पण होतं ना एखाद्या याच्यामध्ये, आहे की नाही. तसं ते द्वैत जर स्वीकारले तर ते कशासाठी स्वीकारलंय, आनंद घेण्यासाठी ना. मी भक्त तू देव ऐसे करी. अशा प्रकाराचं अद्वैतातलं द्वैत. ज्ञान उत्तर भक्ती, ज्ञान उत्तर भक्ती त्याला म्हणतात. पण ज्ञानपूर्व स्थिती ही आहे. ज्ञानपूर्व स्थिती वेगळी, ज्ञान उत्तर भक्ती वेगळी. आजोबा राऊंड मारतात, ह्या चौकात गप्पा मारतात, त्या चौकात गप्पा मारतात, चहा पितात, मंदिरात जाऊन परत घरी निघून येतात. नातानी कॉलेजमध्ये जायचं का आजोबांबरोबर फिरत बसायचं. ज्यांनी कामाला लागलाय मुलगा त्याने ऑफिसला कामाला जाऊन घरी यायचं का आजोबा वडील जसे फिरतात तसं फिरायचं नाही. त्यांनी सगळं केलंय आणि त्याच्यातून ते काय झाले आता निवृत्त. आता उरलेली त्यांची भक्ती. त्यांची डम्मी कॉफी नाही करायची, पण त्यांच्या सारखं झाल्यानंतर, आहे की नाही. काय प्रमाण घेतलं होतं आपण आता, की त्यांच्या प्रमाणे झाल्यानंतर आपण तसं करायचं. काय प्रमाण होतं आता, फटकन बाजूला गेलो आपण बघा.
की त्याप्रमाणे आपण तसं होऊन तसा, म्हणजे आता आपण बरोबर सगळे प्रवचनात आहोत आणि गाडी जेवढ्या स्पीडनी चालली तेवढ्या स्पीडनी सुद्धा प्रवासी सगळे बसले आणि अचानक ब्रेक मारलं ते त्या सीटावर, पुढच्याच्या सीटावर डोकं आपटतं नाही, कारण ते आता सगळ्याच्या कशाच्या स्पीडनी आहेत. तर आपण अद्वैतातलं भजन करत असताना आजोबांप्रमाणे नाही करायचं. आपण काय करायचं, ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञान पूर्वस्थिती. ज्ञान पूर्वस्थिती वेगळी आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती वेगळी. ज्ञानोत्तर भक्ती ना ती द्वैत मधली भक्ती, अद्वैतातलं द्वैत स्वीकारून केलेली भक्ती. ते करत असताना ते देवाला खरंच वेगळा समजत नाही. एक भाग देवाचा आणि एक आपण, असं 12व्या अध्यायात सांगितलं ना. अशी तो भक्ती करतो, असा तो संसार करतो, तो संसारात चिडत नाही. आता आजोबा आणि नातू क्रिकेट खेळायला गेले रविवारचे. आजोबा आणि नातू क्रिकेट खेळायला गेले रविवारचे आणि काय झालं, नातू चिडी खेळायला लागला. आता मित्र चिडी खेळायला लागले तर आपण काय करतो, स्टंप काढून त्याच्या डोक्यात मारतो की नाही. आऊट झालाय, 2दा आऊट झाला तरी नाही म्हणतो. म्हणजे आता तसं आजोबा नातू खेळायला गेले, नातू चिडी खेळायला लागला आणि आऊट झाला 2दा तरी म्हणतो नाही आऊट झालो. मग आजोबा तो स्टंप काढून नाताच्या डोक्यात मारणार की नाही, चिडी खेळतोस म्हणून. आता आजोबा खेळतात, खरे खेळतात का खोटे खेळतात, आणि नातू खेळतोय. जो भक्त झालाय ना तो संसारात खरं खरा संसार करतो का खोटा खोटा करतोय. आता आपण खोटं संसार करतोय का खरा खरा, अजून खरा खराच, अजून नातूच आपण. कारण आपण पिकलेलो नाही आहे की नाही. पिकलिया सेंदे पण गेले, आपलं कडू पण गेलं. आपल्या याच्याशी पटतंय, आपल्या याच्याशी पटत नाही. तू काही चांगला नाही, हा खूप चांगला आहे. अरे कडू पण गेलेला, अजून पिकलेला नाही आहे की नाही. याप्रमाणे ते सांगतात की तुम्हाला आपल्याला ज्ञानोत्तर भक्ती करत असताना द्वैत स्वीकारावं लागतं. आणि पहिलंही द्वैत आहे, नंतरही द्वैत आहे. ज्ञान पूर्वस्थितीत जे द्वैत आहे ते द्वैत संतांना नकोय आणि ज्ञानोत्तर जे द्वैत आहे ते स्वीकारलेलं आहे. का, भक्ती सुखाचा आनंद लुटण्यासाठी. आता आपल्याला मूळ विषयाकडे यायचं. आपलं फाउंडेशन मजबूत झाले तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पयासी. परब्रह्म कधीच आहे, अनादि. भगवान श्रीकृष्ण आकाराचे वेगळे आहेत आणि भगवान श्रीकृष्णांचं जे मूळ स्वरूप आहे ते, म्हणून ते सांगतात 11व्या अध्यायात अर्जुनाला 47, 48, 49 स्वरूपामध्ये श्लोकामध्ये, मी दिसतो एवढा नाही हा अर्जुना, मी हा एवढा आहे, विश्वात्मक हे माझं खरं स्वरूप आहे. पण ज्याला काही कार्य करायचं असतं तेव्हा त्या विश्वात्मक रूपातून आम्ही येतो, आमचं सर्व काम करतो आणि काम संपली का पुन्हा आम्ही विश्वरूपात जातो. रामकृष्णाधिक रूप या विश्वरूपातून येतात आणि काम संपलं का पुन्हा. मग आमचं मूळ स्वरूप काय, हे विश्वरूप आहे. तुझं प्रेम तिथे तू मालक कर आणि वरवर मित्रत्वाच्या स्वरूपाने या देहावर प्रेम कर. परंतु आमचं हे शरीर कायमस्वरूपी आहे, परिपक्व, हे तू कधी ध्यानात ठेव. हे सत्य नाही, आमचं खरं स्वरूप ते तिथे तुझं प्रेम मालक कर. हे आमचे सांगणे बाबा अर्जुना, शेवटपर्यंत विसरू नकोस. असं जे भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे ते अनादि आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्माला आले, त्याच्या अगोदर ते नव्हते का. ते त्यांचं मूळ स्वरूप, त्याला आपल्याला ओळखायचं. ते परब्रह्म अनादि जे जगदाधिक विश्रामधाम, अख्खं जग त्या स्वरूपामध्ये विश्राम करतंय. आता जग कुठं आहे, देवामध्ये. आपण कुठं आहोत, देवामध्ये आहोत. ठीक आहे. मंदिरं कुठे आहेत, मंदिरं देवामध्ये. ते देव, मंदिरातला देव आहे तो निमित्त आहे, तो प्रतिकात्मक आहे. अख्खं मंदिर कशामध्ये, देवामध्ये. आणि ते देवाचं मूळ स्वरूप आहे, ना का मूर्तीचं, आकाराचं नाही, है की नाही. ते जग तिथं तयाचे एक नाम त्रिधा पयासे, 3 प्रकाराने त्याच्या नामाचा उल्लेख केलेला आहे. ते कीर अनाम जाती, देवाला खरोखर नाम भीम नाही, देवा नाही नाव, देवा नाही रूप आणि देवा नाही गाव कोठे काही. देव वैकुंठात राहत नाही, देवाला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार, तू एक रघुराया,
मै गुलाम है ना. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे तो हा श्री अजाती, जात नाही त्याला. क्षत्रिय कुळात प्रभू रामचंद्र यांच्यामध्ये गाण्यामध्ये, गवळ्या यादव कुळामध्ये भगवान श्रीकृष्ण नाही. अरे जात वीत गोत कुळ शिळ हात कर याच्यावर भजका त्वरित भावना. नाम रूप कशाला आहे? नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही वस्तू. त्याला म्हणतात परमात्मा. त्याला जात नाही, त्याला नाम नाही. पण अविद्या वर्गाची राती आपण अज्ञानात भरकटलेले जीव आणि त्या देवाला शोधायला निघालो. मग त्या कोणत्या नावाने देवाला हाक मारायची? त्या ज्या खुनेने देवाला हाक मारायची त्याला नाम म्हटलेलं आहे. अविद्या वर्गाची राती माझी ओळखावाय श्रुती खून केली. श्रुती रूपी आईने आणि वेद रूपी बापाने ते त्या देवाचं नाव ठेवलेलं आहे. त्या देवाचं नाव गुप्त आहे, एकालाही माहीत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एकालाही त्या देवाचं नाव माहीत नाही. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे, पण ते नाम सर्वत्र दुर्लभ आहे. विरळेच लोक जाणतात. त्या विरळ्यामध्ये आपला नंबर लावायचा प्रयत्न करायचा आणि ज्यांनी लावलेला आहे त्यांनी यथासांग त्याचं ध्यान करून आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे. देवाला नाव नाही मग ठेवलं कसं काय? अरे आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्याला कोणाला नाव होतं का? नाही. मग काहींचं नाव शिवाजी ठेवलं का? त्याचे वडील इतिहास प्रेमी होते म्हणून त्यांनी नाव शिवाजी तानाजी ठेवलं. आणि एखाद्याने सुनील ठेवलं, कपिल ठेवले, सचिन ठेवले, तो क्रिकेटचा शौकीन होता म्हणून त्याने. एखाद्याने जितेंद्र धर्मेंद्र ठेवले, याचा अर्थ तो पिक्चरचा. हे यांच्या डोक्यातलं आपल्या डोक्यात घुसवलं आणि आपण तेच म्हणायला लागलो. हो मी ते बैल असतात, बैल ती विकत घेऊन आला शेतकरी, तर त्याच्यावर तिकडच्या लोकांनी ठेवलेली बैलाचं नाव वेगळं होतं. इकडे त्याने आल्यानंतर राजा. आता ह्या राजाचं पहिलं नाव होतं गुलाम. आता याला किती फटके दिल्यानंतर तो स्वीकारणार आहे मी कोण आहे आता? राजा होय, राजा होय. नाही तर हंटरने फटकवला तो. याचा अर्थ आपलं नावाचं काय झालेलं आहे? लगेच नाही स्वीकारत. आता तुमची लग्न झाली आणि तिकडे गेल्यानंतर सही करायला सांगितलं. कोणती सही करत होती? वडिलांच्या आडनावाच्या नावाने सही करू. अरे आपलं बदललंय. मग ते नाव तसं आपल्याला कोणालाही मूळचं नाव नव्हतं. टाटा कंपनीच्या जेवढ्या गाड्या आल्या त्यांना नंबर नव्हते, परंतु व्यवहार चालवण्यासाठी आरटीओने नंबर दिले. ते नंबर खरे आहेत का? त्या नंबरवर गाडी चोरी होईल का? नाही होईल, होईल. पण टाटा कंपनीने जेव्हा गाडी बाहेर काढली तेव्हा नंबर होते. ते कुठे नंबर आहे? शाशी फ्रंटवर, इंजिनवर. तसं आपल्या हृदयामध्ये ते नाम आहे. मोठे गुरुमुखे हृदय दिसे आणि हृदय प्रत्यक्ष भाव लागे अपैसाया. ते नाम जसं मुलाबाळांना नाव नव्हतं, गाड्यांना नंबर नव्हते, त्याप्रमाणे त्या देवाला नाव नव्हतं तरी नाव दिलं व्यवहार चालवण्यासाठी. कोणत्या गाडीने ठोकलं, कोणत्या गाडीत माझी बॅग विसरली हे कळण्यासाठी. उपजल्या बाळकासी नाव नाही ते पासी, ठेविलेले नावेसी ओदेत उठे. त्या बाळकाला नाव नव्हतं, परंतु त्या नावाने, त्याच्या ठेवलेल्या नावाने हाका मारल्यानंतर तो कालांतराने ओ देतो. त्याप्रमाणे कष्टले संसार शिने, संसाराने शिनलेले, कष्टलेले जे देवो येती गाराणे, देवाकडे गाराणे घेऊन येतात. तया ओ दे जेने नावे ओ हा संकेतू. जे गाराणं घेऊन देवाकडे गेले, देऊ घ्यायला गाराणं देवाला सांगायला, आणि ज्या खुनेने ज्या संकेताने नाम हाक मारल्यानंतर ज्याने रिप्लाय देऊ देतो, हो 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 म्हणतो, त्याला म्हणतात नाम. अरे ब्रह्माचा आबोला फिटावा, देवाचं आपलं बोलणं होत नाही. पहिलं बोलणं होतं तो, हो पहिलं होत होतं. मग कधीपासून बोलणं बंद झालं? धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता. कोहम कोहम रडत असेल. लहान मुलगा रडतो म्हणजे काय विचारतो?
त्याच्या आजूबाजूच्या लोकांना तो नवीन आता या जगामध्ये हे तो कोण ओळखीचे दिसत नाहीत, काय नाही, कोण येते माझ्याकडे बघून हसतायत, कोण मला उचलून घेते काय. तेव्हा तो रडत असताना आजूबाजूच्या लोकांना विचार असतो कोहम, मी कोण, मी कोण. आता हे म्हणले आम्हालाच माहित नाही आम्ही कोण, तर तुम्हाला काय सांगणार तुम्ही कोण. असे सगळे अनाडी एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर साधू भेटला तर आपलं काम होऊ शकतं. मग ते म्हणतात ब्रह्माचा आबोला फिटावा. देवाचं आपलं बोलणं होत होतं, पण जेव्हा आपली त्याची ताटातूट झाली, धरणी वायू लागता स्मरण विसरे ओळखू लागे माता पिता ओहम ओहम. ज्या दिवशी नाळ कापली तेव्हा देवाचं आपलं भजन बंद झालं आणि आता होऊ शकतं परत जॉईन. संत दर्शनी आला बन पद्मनाभ जोडीला. जिथं तुटलं होतं त्याचं जॉईन करून देऊ शकतात ते. आणि मग ते म्हणतात त्याचा आबोला फिटावा आणि अद्वैतत्वे तो भेटावा. देव माझ्याच शरीरात असून मला भेटावा. ऐसा मंत्र देखला कनवा वेदे बापा. वेदाने हा नाम मंत्र शोधून काढला आणि श्रुती रूपी आईने आणि वेद रूपी बापाने. मग दाविले एक जेने, मग दाविले एके जेने एके ब्रह्म आकळ आळविले कौतुके मागा असत ठाके पुढा. मग त्या मार्गाने दाखवलेल्या मार्गाने गेल्यानंतर त्या ब्रह्माला आम्ही आकलन केलं. ते वृत्तीच्या मागे होतं, आता ते वृत्तीच्या पुढे येऊन राहिलं. वृत्तीच्या मागे काय म्हणत होतं, देहांस्मी, मी देह आहे, मी देह आहे. आणि आता गुरुजीचा बोध झाल्यापासून मी काय म्हणतो, मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, मी ईश्वर स्वरूप आहे. हे निर्माण होण्यासाठी तू निजवृत्ती काढ. ती निजवृत्ती म्हणते सोहम सोहम, ते ब्रह्म मी आहे, ती निजवृत्ती काढ आणि सर्व माया आणि या इंद्रिया श्रवडी नकोच नको. मग ते मागे असलेली वृत्तीच्या ते पुढे येते. मग कळेल, मग मागा असता पुढे परी कोणाला कळेल. ही वाक्य गेलं नाही का मग अशी परी निगमाचळ शिकरी वाचताना गेलं नाही, गेलं ना. परी निगमाचळ शिकरी. निगम म्हणजे काय, 5 नंबर वेदरूपी पर्वतावर जे पोहोचलेले आहेत. परी निगमाचळ शिकरी उपनिषदार्थ नगरी. उपनिषदे ते ज्ञानाची वाखाणणी करतात. ही ज्ञानेश्वरी काय आहे, माहीर. ही उपनिषदाचे माहीर. काय सुरुवात आहे, हा सर्व संतांचे माहेर, त्याचं सकळ शास्त्राचे माहीर. परमहंस सरोवर सेविजे जे. एक वाक्य त्याच्यातलं उपनिषदांचे सार. हे उपनिषदाचे सार, सकळ शास्त्राचे माहेर आणि परमहंस सरोवर सेवी. ज्ञानेश्वरी कोण सेवन करेल, परमहंस आहेत ते. हंस नाही, हंसाचे बाप होणार तेव्हा ते सेवन करणार. हे काय, हे उपनिषदाचं सार आहे हो, आणि संतांचं माहेर आहे. आणि ते सेवन करणारे कोण आहेत, परमहंस. तेच हे सेवन करू शकतात. उपनिषदार्थ नगरी आहात जे ब्रह्माच्या एका हरी तयासीच कळे. जे ब्रह्माच्या पंक्तीला बसलेले आहेत, लाईनला बसलेले आहेत, त्यांनाच हे कळेल. काय, आता नाम सांगणार आहे ही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जाय एका वृत्ती नामाच्या. असो तो ब्रह्मदेव वेडा असा होता, तो स्वतःलाही ओळखत नव्हता. देव कोणी त्यांना ओळखत नव्हता. आणि मला का जन्माला घातले, जगत निर्माण कराय हे तो विसरला होता. मला कशासाठी पाठवलंय, मी कोण आहे आणि माझा जन्मदाता कोण आहे हे त्या ओळखत नव्हता. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा. सृष्टी निर्माण करण्याच्या पूर्वी उपक्रमा 7 क्रमांक ते म्हणतात. आरंभाच्या अगोदर वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. वेडा होता कोण, ब्रह्मदेव. कारण त्याला नाम माहीत नाही तो ब्रह्मदेव वेडा आहे. आपण किती शहाणे असणार आहे नाम नसल्यानंतर, पागल सारखे फिरत बसणार ना आपण. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मद ईश्वरा ते न ओळखी न सृष्टी करू शके तो थोरू केला ऐके नामी जिने. ज्या नामाने ब्रह्मदेवाने त्याच्या वडिलांना ओळखलं, म्हणजे ईश्वराला परमात्म्याला ओळखलं, स्वतःला ओळखलं आणि मला ज्याच्यासाठी पाठवले ते जग निर्मितीचं कार्य कोणाच्या ताकदीने केलंय, त्या नामाच्या बळावर त्यांनी ते केलेलं आहे. ते नाम ब्रह्मदेवाला मिळालं नसतं तर जग निर्माण नसतं झालं ना, आपली तर पैदासच नसती झाली.
आपण जे निर्माण झालोय ते कशामधून? ब्रह्मदेवाला मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथुनिया हंसरूपी ब्रह्म उपदेश श्री हरी चतुर्श्लोकीचारी ते विधाता त्या ब्रह्मदेवाला ते नाम सांगितलं ते गुज सांगे नारदाशी. अशी ही परंपरेने ज्ञान आलेलं आहे. त्याला परंपरा लागते, त्याच्याशिवाय ते कळत नाही. तो थोरू केला ना मी. आता ब्रह्मदेव कुठे जाऊन बसलेले? त्या तिघांच्या मध्ये कोणला घेत नाही. एक मुख्यमंत्री, दुसरा उपमुख्यमंत्री आणि तिसरा सुद्धा कोण? उपमुख्यमंत्री. ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि तिसरे महेश. बघा या तिघांमध्ये ते निर्माण केलेले, त्यांना तेवढ्या उंचीवर. ही संप्रदायाची पायी आहे. ब्रह्मदेवाचं कार्य आपल्याला एवढंच माहितीये, जग निर्मिती. पण जगाला निर्माण झालेल्या जगात ज्यांना मोक्षत्व निर्माण झाले त्यांना ज्ञान देण्याचं सामर्थ्य सुद्धा कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. त्यांचा संप्रदाय ब्रह्मदेवाचा. त्यांना तो बहाल केलेला आहे विष्णूने हंसाचं रूप घेऊन. हे मात्र माहित नाही. ते प्रवृत्तीत मध्ये सुद्धा पाठवतात आणि त्या प्रवृत्तीतून त्यांना निवृत्तीचा पंथ सांगणारे सुद्धा कोण आहेत? ब्रह्मदेव. एवढे थोरू केला नामी एकेजने. जयाचा अर्थ जीवी धाता. जे नाम भेटलेले आहे त्या नामाचा अर्थ घेतला पाहिजे, तो जीवा भावाने जपला पाहिजे. मग सृष्टी सृजन योग्यता या अंगी आली. जयाचा अर्थ जीवी धाता. जे वर्णत्रयाची जपतात त्या मिळालेल्या 3 नामरूपी अक्षराचा जप केल्यानंतर विश्वसृजन योग्यता आली. त्या जग निर्मिती करण्याची त्याच्यामध्ये त्या ब्रह्मदेवामध्ये ताकद निर्माण झाली. ते देवा रचिले ब्रह्मजन ब्राह्मण. तया वेद दिले शासन. त्यांना सांगितलं गुरुजीचं काम करायचं. कारण आपण अनपढ, आपण लहान होतो तेव्हा माहिती आपल्याला चतुर्थी कधी माहित नसायची, अमावस्या कधी माहित नाही, पौर्णिमा कधी माहित नाही. ब्राह्मण काका येऊन सांगायचे आहे की नाही. ते त्यांना शासन दिलं. तया दिदले वेद शासन. यज्ञ ऐसे वर्तन. जीविके केले 12 नंबर. जीविके केले निर्वाह करता. पोट भरण्यासाठी ब्राह्मणांना सांगितलं. यांना शिकवा ह्या 3 वर्गांना, त्याच्याबद्दल दक्षिणा घ्या. त्यांना तो दक्षिणा द्यायचा. पण ब्राह्मणांना आपण अक्कल शिकवायची नाही. पाठी नेनो किती हेर. सृजिले लोक अपार. झाले ब्रह्मदत्त अग्रहार 3 भुवने. अशी किती लोक त्यांनी निर्माण केली पाहिजे माहित नाही. ऐसे नाम मंत्र जेने धातया अढ्येची करणे. धातया म्हणजे ब्रह्मदेवाला एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं. तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ब्रह्मदेवाला एवढ्या महान उंचीवर ज्या नामाने नेऊन बसवले ते नाम तुम्हाला मी सांगतोय ऐका. आता ते पहिलं सांगितलं कोणाला कळणार आहे कोणाला नाही कळणार. इथं जरी टाकलं आणि हे प्रवचन युट्यूबला गेलं तरी कळणार नाही. इथे एवढं ठसठशीत लिहून कळणार नाही. ते म्हणतात का कळणार नाही? आता नाम सांगणार आहेत पण का कळणार नाही? पहिली निगमाचळ शिकली. ज्याला वेदाचं सार कळालेलं आहे. उपनिषदाच्या नगरामध्ये फिरतो. आहात ब्रह्माच्या एकारी. ब्रह्माच्या पंक्तीला बसले. तयासीच कळे पाण्यामध्ये मासा. झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशा ते माच कळे. पण तरी पण संत सांगितल्याशिवाय राहत नाही. तरी सर्व मंत्राचा राजा. मंत्र भरपूर आहे. त्या मंत्राचा राजा कोण आहे? तो प्रणव आदि वर्ण बुजा. प्रणव एक ओंकार. बुजा समज. त्या नामामधलं त्या नाम मंत्रामधलं पहिलं अक्षर बरोबर ना ओम आहे. कोणतं अक्षर आहे पहिलं? आता आपण जो नाम मंत्र जपतोय त्याच्यामध्ये ओम आहे का? शुप्तय गुप्तने आम्हाला प्रगट सांगा. जे बी नामस्मरण करतोय आपण त्या नामामध्ये ओम पाहिजेलच. आणि नुसता पाहिला नाही पाहिजे, मध्ये सुद्धा पाहिजे. आधी मध्य अंती निज बीज ओंकार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. तरी सगळ्या मंत्रांचा राजा कोण आहे? प्रणव म्हणजे ओम. सगळ्या मंत्रांचा राजा ओम आहे. म्हणून गाडी घेतली का त्याच्यावर ओम लिहायचा. घर घेतलं का ओम. देवाऱ्यावर ओम. पत्र लिहिताना ओम. हा देवाऱ्या घरावर ओम लिहिलं म्हणजे फक्त दरवाजाच ओम आहे का अख्खं घर ओम आहे? अख्खं घर ओम आहे. अख्खी गाडी ओम आहे.
गाडी ओमे, घर ओमे, पण घरात राहणारी माणसं आहेत आणि गाडीवर बसणारी माणसं आहेत ते नाही कोण. हे असं आपलं उफराट ज्ञान आहे. हे मृत्यू लोकीचे उफराट. गाय देव आहे हा, माणूस नाही देव. बैल पोळ्याला बैल बी देव आहे, पण माणूस देव ना. माणूस नवर देव फक्त लग्नाच्या दिवशी. तो प्र ओम आहे. पा इकडे पण आपण अर्थ पाहू. 42 नंबर. याप्रमाणे तरी सर्व मंत्रात श्रेष्ठ तो ओंकार, तो मूळ अक्षर असे समज. आपल्याला शाळेत गणित शिकवायचे. एक संख्या मनात धरा, त्याच्यात 20 मिळवा, त्याचं उत्तर 30 आहे. तर ती एक संख्या किती आहे? 10. तसे हे सांकेतिक भाषेत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला नाम सांगतात. त्याच्यामधलं पहिला आणि तत्कारू जो तुझा. हो, आणि उपनिषदाचे बघा, आणि ओम समान आणि तत्कारू दुसरे अक्षर. ओम सारखाच उच्चार होणारा दुसरा अक्षर त्याच्यावर ठेवा. पहिलं कोणता अक्षर ठेवा? ओम. ओम सारखंच दुसरं उच्चार होणारा शब्द त्याच्यावर, अक्षर त्याच्यावर ठेवा. आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू. पहिला ओम, त्याच्यावर दुसरा ठेवला तशाच प्रकारचा शब्द, आणि तिसऱ्याला काय म्हणायचं? सत्कारू तुला माझा नमस्कार आहे. पा याचा अर्थ काय केलेला आहे नाना महाराज साखरे बाबांनी. पा तरी सर्व मंत्रात श्रेष्ठ जो ओंकार, तो मूळ अक्षर असे समज, आणि तत्कार दुसरे अक्षर, आणि सत्कार तिसरे होय. तिसरे काय अक्षर? दुसरे अक्षर ओम सारखे, पहिले अक्षर ओम, दुसरे ओम सारखे, तिसरे सत्कार वाचक. बघा आता काय भाग्य, काय भाग्य. श्रीपाद बाबांच्या मालिकेत जन्माला आलो आपण, आणि त्यांच्याकडंच हे नाम फक्त भेटतंय, इतरत्र नाही. आणि मिळालं तरी त्याची प्रकार कसं ते हाताळायचं त्याचं ज्ञान नाही. तैसे तोंडी ब्रह्मज्ञान, हाती ते सात्विक कर्म, परी विनियोगा विन काम विफळ होय. एक तर नाहीच, आणि असलं तरी युक्ती नाही. त्याच्यातलं कसं सेवन करायचं? भुंगेचे भुंगे, त्या भुंगेला, काही भुंग्यांना कमळाच्या कळीवर जाऊन बसायचं, नाक पुसायचं, आणि त्याच्यातलं मकरंद कसं सेवायचं हे ज्ञान आहे. पण आपल्या घाणेरड्या वस्तीमध्ये आणि गोठ्यामध्ये गाईच्या म्हशीच्या तिथे पण भुंगे, ते त्याच्यातला मकरंद सेवन करणारे नाही. ते काय करतात? त्या शेणाच्या आणि घाणीच्या गोट्या गोट्या करणार, असे लोटत 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 राहणार, सारखे त्याच्याबरोबर खेळत राहणार, किंवा तुळया लाकडं भेदन करत राहणार, पण मकरंद सेवन करणार आहे भुंग्याच्या जातीचे, आहे की नाही? त्याप्रमाणे तिसरे अक्षर समज. ते म्हणतात तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणवादी वर्ण गुजा, आणि तत्कारो दुजा तिजा एवं ओम तत्सत्कारू ब्रह्म नाम त्रिप्रकारू. हे फुल तुरुंबी सुंदर उपनिषदाचे. या नामाचा उपनिषद रूपी फुलाचा अर्जुना तू काय घे? सुगंध घे. त्याचा घुंगून त्याच्याचा श्वास सुगंध घे या नामाचा. आणि येणेसी गा एक होऊन, येणेसी गा होऊन एक, या नामाशी जर तू एकरूप झाला, त्याचा सुगंध, त्याच्यातला मकरंद सेवन केला, जै कर्म चाले सात्विक, जर तू सात्विक कर्म आणि या नामाशी एकरूप होऊन जर सात्विक कर्म केली, तै कैवल्या ते पायिक घरचे करी, तर मोक्षाला घरचा नोकर करशील. असा हा ज्ञानेश्वर महाराजांचा 17व्या अध्यायातला 23 नंबरच्या श्लोक मधल्या 329 ते 328 ते 344 एवढ्या ओळी आपण तुमच्या आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी, आपल्या ज्ञानाची वाढ होण्यासाठी, आपल्याला ज्ञानाची दिशा भेटण्यासाठी, किंवा ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर आपण थोडंसं विचार विनिमय सर्वांनी मिळून केला. हे एकट्याचं काम नाही. हा मेळ जमविला गोपाळाचा, हे आपलं काम नाही. मी काही खास ज्ञानी माणूस नाही.
पण एका साधूच्या चरणाजवळ बसण्याचा योग आला आणि थोडं थोडं बसलं त्यांच्या विचारचा चरण रस थोडासा आपल्यावर उडाला आणि ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला. जसे हे लोक इकडून तिकडून करतात ना, व्हॉट्सअपला याचं भेटलं का त्याचं तिकडं पाठवायचं, त्याचं तिकडं कोणी उत्तरलं काय रे काय मला माहित नाही इकडून आलं. तसं नाही, इकडचं वाचलं उचलली जीवन लावली टाळ्याला असं नसावं, ते आपल्या स्वानुभवाचं असावं. त्याचं आपल्याला काय सांगता आलं पाहिजे, त्याचं डिटेल्स देता आले पाहिजेत. अशा प्रकारचं त्या साधूच्या संगतीत बसल्यानंतर थोडं फार कळलं का म्हणे ते होतो मी दुबळा आणि लागले कपाळा थोडे बहु थोडेसे, किंवा त्यांच्या चरणीचं रज. अजून एक की बघा तुकोबराय म्हणतात ते मला रजकणू लागता, हा तुका म्हणे निवे तनू रजकणू लागता. आपली तनू शांत होती, भागदौड बंद होती. अशा संतांच्या चरणाजवळ बसण्याचा योगाला आपले सर्वांचे हृदय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी तसे तुम्ही सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती. बघा ऐकणारे शंकर भगवान आणि सांगणारा दुबळा, असं वाटतं का? सांगणाऱ्याला वाटतं हे सगळे दुबळे, मी भगवान शंकर. ये मृत्यू लोकीचे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती. म्हणून बोल गंगावती स्वीकारा की झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर समर्पित करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथे जे माझे उरले पायी कपन करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. देव म्हणजे तुम्ही सांगणार सार काय आणि आसार काय. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर अधिष्ठान ज्ञानेश्वरी तिच्या चरणी समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई सब संतन की गणपति बप्पा मोरया.